गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सेदसादनम् सजिष्टनेन सभिषा सजन्मना सपुत्रैर्वाचं भरते धनारभिः देवानां पितरमाविवासति श्रद्धामना हविषा ब्रह्मणस्पतिम् मनो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती नामवित्र्यवतु दिवो बृहतः पर्वतादा सरस्वती जडता गन्तुजज्ञान् वन्दे वेजुषाशाखता चेशक्वान्नो वाचमुशते शृणोतु सहना भवतु सहनौ भुनक्तु करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै शान्तिः 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 हस्य पारे भुवनस्य मध्ये नाकस्य पृष्ठे महतो महीयान् ज्योतिर्गुंसितमनुप्रविष्टः प्रजापतिष्ठरधिगर्भे अन्तः यस्मिन्निदगुं सञ्च विचैति सर्वं यस्मिन् देवा अधिविश्वे निषेदुः तदेव भूतं तदभव्यमा इदं तदक्षरे परमे व्योमन्नावृतं खञ्च दिवं महीञ्च पुरुषन्दगते अभिर्भदन्नागहिश्रिया मा परिपातया तस्य विद्मदः साक्षस्य महादेवस्य धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः षण्मुखः प्रचोदयात् पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् शनखाय विद्महे तीक्ष्णदग्गस्त्राय धीमहि तन्नो नारसिंहः प्रचोदयात् भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् ईश्वानराय विद्महे लालीलाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात् आद्याजनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गः प्रचोदयात् परमा देवी शतपोधा शताङ्कुरा हरतु मे पापं दूर्वारुस्वप्ननाशनी प्रदोहन्ति पदशः पदशः पदी देवानो दोर्भे प्रदनुसहस्रेण शतेन च शतेन प्रधनोति सहस्रेण विरोहसि अस्यास्ते देवेष्टके विधेमः विजा वयम् वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरा निरसाधारयिष्यामि रक्षस्व मां पदे पदे धरणी लोकधारिणी उद्धृतासि बलाहेन कृष्णेन शतबाहुना मृत्तिके हत मे पापं यन्मया दुष्कृतं कृता मृत्तिके ब्रह्मदत्तासि काश्यपेनाभिमन्त्रिता मृत्तिके देहि मे पुष्टिं भज सर्वं प्रतिष्ठिता मृत्तिके प्रतिष्ठिते सर्वं तन्मे निर्वृत मृत्तिके हतेन पापेन गच्छामि परमां गतिम् इन्द्रभयामहे ततो नो अभयं कृते भवच्छक्तितवतन्न भूतये विद्विषो विमृधो जयि स्थिता विशस्पतिर्वृत्रः विमृधो वशी पुरहेतु न स्वस्तिदा अभयङ्करः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु आपान्त
तमन्यस्त्रबलप्रभर्माधुनिष्यमे वाञ्छरुमागुं रजेषे विश्वायतसापदादिनार्वागिन्दं प्रतिमानादि देवो ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विसेमतः सुरजो वेन आवः अस्य विष्ठाः सरष्टजो निमसतस्तविवः विभवानक्षरा निवेशने शर्म सप्रधारान् नित्यपुष्टाङ्गरेषणे ईश्वरीकं सर्वभूतानां तामिहोपत्वये श्रियश्रीर्मे भजतो लक्ष्मीर्मे नश्यतो विष्णुमुखा वै देवाश्छन्दोभिरिमां लोकाननपजय्यमभ्यजयन् इन्द्रो वज्रबाहुषोदशी शर्म यच्छतु अस्ति नो मघवा करोतु हन्तु पाप्मानिं योऽस्मान् वेष्टि शोभादग्गस्वरणं कृतः ब्रह्मणस्पते अक्षीवन्तं य औषधं शरीरं यज्ञशबलं कुसीदं तस्मिन् छेदतु योऽस्मान् वेष्टि शरणं पवित्रं विदतं पुराणं येन भूतस्तरति दुष्कृतानि येन पवित्रेण शुद्धेन भूता अतिपाप्माधपराचिन्तरेम जोषाविन्दसगणो मरुद्भिः सोमं विपवित्रहंसोरविद्वान् हि शत्रुघ्नपवृथानदस्साथा भजं कृणु हि विश्वतो नः मित्रान आप ओषधयः सन्तु दुर्मित्रास्तस्मै भूया सत्योऽस्मान् द्वेष्टियं च वयं विष्मः हिष्ठामजो भुवस्तानभूर्जे दधातना महेरणाय चक्षसे शिवतमानसस्तस्य भारयते हनः शरीव मातरः तरङ्गमामभोजस्य क्षयाय जिन्वथा आपो जनयथा जनः हिरण्यसङ्गं वदनं प्रपद्ये तीर्थं मे देहि याचितः मया भुक्तमसाधूनां पापेभ्यश्च प्रतिग्रहः मे मनसा वाचा कर्मणा वा दुष्कृतं कृतं तन्न इन्द्रो वरुणो बृहस्पतिः सविता च पुनन्तु पुनः पुनः अग्नये सुमधेन मगिन्द्राय नमो वरुणाय नमो वारुण्यै नमोऽभ्यः यजमान् श्रोरञ्जनमेध्यञ्जत शान्तं तदपगच्छतात् प्रतिग्रहात् वरुणो राजा पाणिना शवमर्षको सोऽहमपापोऽभिरदो निर्मुक्तो मुक्तखिल्बिषः नागस्य पृष्ठमारुह्य गच्छेत् ब्रह्मसलोकता स्ववरुणः स पुनात्वघमर्षणः इमं मे गङ्गे यमुने सरस्वति शुतुद्रिस्तोमगुण्डजतापरुष्टिया निजामरुद्वृधे वितस्तया दीकीयेषु नुक्त्यासु सोमया ऋतं च सत्यं चाभीतपसोऽध्यजायत रात्रिरजायत ततः समुद्रो अर्णवः समुद्रादर्णवादधिसंवत्सरो अजायत रात्राणि विदधत् विश्वस्य विशतो वशी चन्द्रमसो धाता यथा पूर्वमकल्पयते च पृथिवीं चान्तरिक्षमथो सुवः पृथिव्यागं रजस्तमान्तरिक्षे विरोधसी नागस्ततापो वरुणः पुनात्वघमर्षणः पुनन्दवसवः पुनात् वरुणः पुनात्वघमर्षणः एष भूतस्य मध्ये भुवनस्य गोप्ता एष पुण्यकृतां लोकानेष मृत्योर्हिरण्मयम् भाव पृथिव्योर्हिरण्मजगो सग्गश्रिजगो सुवः सुभस्सगुं धिषाधे ज्वलति ज्योतिरहमस्मि ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि अहमस्मि ब्रह्माहमस्मि अहमस्मि ब्रह्माहमस्मि अहमेवाहं माञ्जुहोमि स्वाहा अकार्यकार्यमगेर्नेस्तेनो भ्रूणः गुरुतल्पगः वरुणोपामघमर्षणस्तस्मात् पापात् प्रमुच्यते यजो भूमिस्तमागुं रोदजस्त प्रवदन्ति धीराः आग्रात्
सभद्रः प्रथमे विधर्मं जनयन् प्रजा भुवनस्य राजा प्रजा पवित्रे अधिसानो अव्ये बृहत् सोमो वावृधे सुभान इन्दुः वेदसे सग्निमन्तान् तपसाद्वहन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु दुष्टान् देवीं शरणमहं प्रपद्ये सुतरसि तरसे नमः पारजानुभ्यो अस्मास्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा कोष्ठवृक्षे बहुलान उर्वी भवातो कारितनजारहिन्यो विश्वानिनो दुर्गः जातवेदस्सिन्धुस्ननावादुविताति परुषि अग्ने अत्रिवन्मनसा वृणानो अस्माकं बोध्यपिता तनूना तनोतः बालभद्रभक्तिगुम्भवेम परमा सनः परिषदति दुर्गाणि विश्वाक्षामद्देवो अधिदुरिताद्यग्निः रत्नाशिखमीढ्यो अत्फलेषु सनाच्छः तानव्यष्टसत्सि पाञ्चाग्ने तनुवं विप्रयस्वास्मभ्यञ्जतो भगमारजस्वाभ्यञ्जष्टमजजातिषिक्तन्तमेन्द्रविष्णोरसञ्चरेम नागस्य पृष्ठमभिसंवसानो वैष्णवे लोकैहमादयन्तान्नमग्नये पृथिव्यै स्वाहा भुवोन्नं वाजवेन्तरिक्षाय स्वाहा सुवरन्नमादित्याय दिवे स्वाहा भूर्भुवस्वरन्नं चन्द्रमसे दिग्भ्यः स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भूर्भुवस्वरन्नमो अग्नये पृथिव्यै स्वाहा भुवो वाजवेन्तरिक्षाय स्वाहा सुपदादित्याय दिवे भूर्भुवस्वश्चन्द्रमसे दिग्भ्यः स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भूर्भुवस्वरग्नओ अग्नये च पृथिव्यै च महते च स्वाहा भुवो वाजवे चान्तरिक्षाय च महते च स्वाहा सुपदादित्याय च दिवे च महते च स्वाहा भूर्भुवस्वश्चन्द्रमसे च नक्षत्रेभ्यश्च दिग्भ्यश्च महते च स्वाहा नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भूर्भुवस्ववर्महरो पाहिनो अग्न एनसे स्वाहा पाहिनो विश्ववेदसे स्वाहा नित्यं बाहि विभावसो स्वाहा सर्वं बाहि शतक्रतो स्वाहा पाहिनो अग्न एकया आज्ञतद्वितीयया आज्ञोर्जन्तृतीयया पाहिनीर्भ्यस्ततसृभिर्वसो स्वाहा छन्दसामृषभो विष्णो पश्छन्दो अभ्यश्छन्दागस्या विवेशागंशिक्यः पदो वैतोपनिषदिन्द्रो ज्येष्ठ इन्द्रियाजऋषिभ्यो नमो देवेभ्यः स्वधा पितृभ्यो भूर्भुवस्वभश्छन्दवो ब्रह्मणे धारणं मे अस्मनिराकरणं धारयिता भूजा सङ्घर्णयो शूलं वाच्यो ब्रह्ममामुष्य तपः सत्यं तपः श्रुतं तपः शान्तं तपोदमस्तमश्रमस्तपोदानं तपोदिक्यं तपो भूर्भुवस्वभर्ब्रह्मैतदुपास्यैतत्तपः वृक्षस्य सम्पुष्पितस्य दोरात् गन्धो वा एवं पुण्यस्य कर्पणो दोरात् गन्धो वा यथा सिधारान् भर्ते महितामभद्रा मे यद्युभे युभे हवामिक्वजिष्यामि कर्तं वदिष्यामि देवममृतादात्मानं जुगुप्से जननीयान् महतो महीयानात्मा गुहाजान्निहितोऽस्य जन्तो अमङ्गलमश्यति वेदशोको धातुः प्रसादान् महिमानमेषं सप्तप्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्ताद्दितः समिधः सप्तजिह्वाः इमे लोकालेषु चरन्ति प्राणा गुहाशजान्निहिताः सप्त सप्ता ततः समुद्रा गिरजश्च सत्त्वेऽस्मात् छन्दन्ते सिन्धवः सर्वलोकाः विश्वा ओषधयो रसाच्चयेनैष भूतस्पृच्छत्यन्तरात्मा ब्रह्मा देवानां पदवीः कवीनां ऋषिर्विप्राणां
महिषो मृगाणाः येनो वृद्धा नागस्वधिर्वणानागुं सोमः पवित्रमध्ये तिरेभन्ने लोहितशुक्लकृष्णां भक्मीं प्रजां जनयन्ति गोसलोपालो एको दिशमानो नुषे तेजः तेनां भुक्तभोगामजोऽन्याश्रुतिषत्पतदन्तनिक्षसद्धोता वेदिशततिथिर्दुरानसते सद्यो मसदब्जा गोजारतजा अद्रिजारतं बृहते मिमिक्षिरे घटमस्य यो निर्घटे श्रुतो घटमवस्य धामा अनुष्ठधमावहमादयस्व स्वाहाकृतं मृडभमक्षिहव्यम् समुद्रदोर्मिर्मथमागुम् उदारदुपागुम् शुना सममृतत्वमानटे हृदस्य नाम गुह्यं यदस्ति जिह्वा देवानाममृतस्य नाभिः प्रप्रभामाघृतेनास्मिन् यज्ञे धारयामा नमोभिः उपब्रह्माशुरवत्सस्य बालं चतुःशृङ्गोऽवमी गौर एतते ऋषिङ्गात्वजो अस्य पादाद्वे शीर्षे सप्तहस्तासो अस्य बद्धो वृषभोरोरवीति महो देवो मत्यागुम् आविवेशाघितं पतिभिर्गुप्यपादङ्गपि देवासो घृतमन्वविन्दन् सूर्य एकं च जानवेनादेकग्रस्तधयानिष्टदक्षो देवानां प्रथमं पुरस्तात् विश्वाभिजो रुद्रो महर्षिः हिरण्यगर्भं नश्यतजायमानगुं सदो देवशुभया स्मृत्या संयुरक्तो यस्मात्पदन्नापदमस्ति किञ्चित् यस्मान्नानीयो नत्यायोऽस्ति कष्टिते वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकस्तेनेदं पूर्णं पुरुषेण सर्वम् न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्वमादशो हरेण नागन्निहितं गुहायां बिभ्राजते तद्यतयो विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यासयोगाद्यतयश्वद्धसत्त्वाः हे ब्रह्मलोके दुपरान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे पापं परमेष्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसर्गस्थात्रापि दह्रङ्गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यम् वेदानोस्वरप्रोक्तो वेदान्ते तत्प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः सशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुव विश्वन्नारायणं देवमक्षरं परमं पदम् विश्वतः पदमान् नित्यं विश्वन्नारायणगुंहरिं विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति पतिं विश्वस्यात्मेश्वरगुं शाश्वतगुं शिवमच्युत नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायणपरं ब्रह्म तत्तन्नारायणः परः नारायणपरो ध्याताध्यानं नारायणः परः यच्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा तद्बहिष्टतत्सर्वं व्याप्य नारायणस्थितः दोषप्रतीकाशकं हृदयं चाप्यथोमुखा अधो निष्ट्यापि तस्यान्तेनाभ्यामुपरि तिष्ठति मादाकुलं भाति विश्वस्यादतनं महते सन्ततगुं शिलाभिस्तुलं पत्याघोषसन्निभम् सुशिरगं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर्विश्वाद्यर्विश्वतो मुखः भक्विभजन् तिष्ठन्नाहारमदरः कविः यज्ञकोर्धमदश्चारीरश्वजस्तस्य सन्तता वदति स्वन्देहमापाददलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखा अनीयोद्भाव्यवस्थितः यदमध्यस्थाद्युज्जुल्लेखे भवास्वर देवारशोकवद्तं निपीताभास्कर्जनोपमा शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः सब्रह्मदलिरस्य हरिश्चेन्द्रस्योक्षरः परमः स्वराट् आदित्यो वा एष एतन्मण्डलं तपसि तत्र चारतस्तदचा मण्डलकुलधरचा लोकात्
लोकोऽथ एष एतस्मिन् मण्डलेऽर्त्यदेप्यथेतानि सामानि तथा नाल्लोकोऽथ एष एतस्मिन् मण्डलेऽर्त्यजि पुरुषस्तानि गजोगुंशिषयजुषा मण्डलगुंसयजुषा लोकस्यैषा त्रय्येव विद्यानपतिज एषोऽन्तरादित्ये हिरण्मयः पुरुषः आदित्यो वैते जगोजोपलञ्जश्चक्षुश्रोत्रमात्मा मनोमञ्जल्पदुर्मृत्यस्तत्यो भित्रो वायुराकाशं लोकपानः कर्किङ्कं तत्सत्यमन्नममृतो देवो विश्वस्तमस्य जम्भो ब्रह्मैतमृत एष पुरुष एष नामधिपतिर्ब्रह्मणः सायुज्यगुंसलोकतामाप्तो एतासामेव देवता नागुंसायुज्यगुं साष्टितागुंसमानलोकतामाप्तो निज एवं वेदेत्युपनिषदे गणपतये नमः विघ्नपदान्तिकाय नमः ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिङ्गाय नमः हिरण्याय नमः हिरण्यलिङ्गाय नमः सुवर्णाय नमः सुवर्णलिङ्गाय नमः दिव्याय नमः दिव्यलिङ्गाय नमः भवाय नमः भवलिङ्गाय नमः शिवाय नमः शिवलिङ्गाय नमः शिवाय नमः शिवलिङ्गाय नमः स्वराय नमः स्वरलिङ्गाय नमः आत्माय नमः आत्मलिङ्गाय नमः परमाय नमः परमलिङ्गाय नमः एतत्सोमस्य सूर्यस्य सर्वलिङ्गस्य स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रं सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनादिभवे भवस्वमा भवाय नमः वामदेवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकलनाय नमो पदविकलनाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतनमनाय नमो मनोन्मनाय नमः घोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो हिरण्यवाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतजेऽम्बिकापतज उमापतजे पशुपतजे नमो नमः कृतगुं सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् उद्धरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः सद्गो वै रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु पुरुषो वै रुद्रः सन्महो नमो नमः विश्वं भूतं भुवनं चित्रं बहुधा जातं जायमानं जगत् वाक्येन रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु रुद्राय प्रचेतसे मेढुष्टमाय तप्यसे वसन्तमगोधरे सर्वोऽखेन रुद्रस्तस्मै रुद्राय नमो अस्तु वैकङ्गत्यग्निहोत्रहवणी भवति प्रत्येवास्याहुतरस्तिष्ठन् यथो प्रतिष्ठित्यै विश्वपाद इति पञ्चा देवा गन्धर्वा मधुष्टा पितरो सुरास्तेषागुं सर्वभूतानां माता मेदिनी महता मही सावित्री गायत्री जगद्गर्वी पृथ्वी बहुधा विद्मा भूता कथमा काजा सा सत्येत्यवदेति वसिष्ठः आपो वा इदगुं सर्वं विश्वाभूताद्यापः प्राणा वा आपः पशव आपो नमापो मृतमापः सम्प्राणापो विराडापः सुराडापः छन्दागस्यापो ज्योति विश्वापो ऋजोगिष्यापः सत्यमापः सर्वा देवता आपो भूर्भुवः सुवरापो
आपः पुनन्तु पृथिवीं पृथिवी भूता पुनातु माम् पुनन्तु ब्रह्मणस्पतिर्ब्रह्म भूता पुनातु माम् यज्ञत्वा दुष्चरितं मम सर्वं पुनन्तु मामावो सतां च प्रतिग्रहस्य स्वाहा अग्निष्टमामन्युष्टमन्युपदष्टमन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम् पापमकादिशम् मनसा वाचा हस्ताभ्यामुदरेण शिष्टा हस्तदवलुम्बतु यत्किञ्चदुदितं मयि येनहं माममृतयोनो सत्ये ज्योतिषिजुहोमि स्वाहा सूर्यष्टमामन्युष्टमन्युपदयष्टमन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम् चन्द्रात्र्या पापमकारिषम् मनसा वाचा हस्ताभ्याम् मध्यामुदरेण शिष्टा त्रिस्तदवलुम्बतु यत्किञ्च दुरितं मयि यमहं माममृतयोनो सूर्ये ज्योतिषिजोमि स्वाहा मित्येकाक्षरं ब्रह्म अन्यर्देवता ब्रह्म इत्यादिशम् राजत्रं छन्दं परमात्मं स्वरूप राजज्यं विनियोगम् आयातु वरदा देवी अक्षरं ब्रह्म संहिता गायत्री छन्दसां वादेदं ब्रह्म विषस्वमे कुरुते पापं तदह्नात् प्रतिमुच्यते रात्रियात् कुरुते पापं तद्रात्रियात् प्रतिमुच्यते भवन्ने महादेवी सन्ध्या विद्ये सरस्वती ओजोऽसि सहोऽसि बलमसि भ्राजोऽसि देवानां धामनामासि विश्वमसि विश्वासः सर्वमसि सर्वायुरभिभूरं गायत्रीमावाहयामि सावित्रीमावाहयामि सरस्वतीमावाहयामि छन्दरीरावाहयामि श्रियमावाहयामि गायत्र्या गायत्री छन्दो विष्टामित्तर्षि सविता देवताग्निर्मुखं ब्रह्माशितो विष्णुर्हृदयगुं रुद्रश्रिया पृथिवी योनिः प्राणापादं ज्ञानो दानसमाना सत्प्राणा श्वेतवर्णा साङ्ख्यान्नसगोत्रा गायत्री चतुर्विंशत्यक्षरा त्रिपदा पञ्चशीर्षोपनयने विनियोग ॐ भूः ॐ सत्यम् ओम्यां पर्वतमूर्ध्वनि गच्छति वियथा सुखं सुमया वरदा वेदमाता प्रचोदयन्ति पवने द्विजाता पृथिव्यां दपितं ब्रह्मवच्चसं मह्यं दत्त्वा प्रजातुं ब्रह्मलोकम् सूर्यादित्यो न प्रभावाद्यक्षरन्ति तद्रसा सत्यं वैरद्रसमाभोज्यो धीरसो प्रथम ब्रह्मभूर्भुवस्सु वरो मधुमेतु मधुमेतु आस्ते सोम प्रजावत्सोऽभिसो अहम् दुष्पद्धहन्ददर्शः रास्ते सोम प्राणागस्ताञ्जुहोमि सुपर्णमजातितं ब्राह्मणाय हत्यां वा एते घ्नन्ति ब्राह्मणास्त्रिसुपर्णं पठन्ति सोमं प्राप्नुवन्ति सहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति ब्रह्ममेधया मधुमेधया ब्रह्ममेव मधुमेधया ज्ञानादेव सवितः प्रजावत्सामि सौभगम् पुष्पाणि देव सवितर्दुरितानि परासुभा महासुभा सर्वादारितायते मधुक्षरन्ति सिन्धवः मधुनक्तमुदोषसि मधुमत्ताक्षि मधुम्रजः मध्यौरस्त्वनः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमागुम् अस्तु सूर्यः दीर्घावो भवन्तु नः सुवर्णमयाचितं ब्राह्मणाय दद्यात् हत्यां वा एते घ्नन्ति ये ब्राह्मणास्ति सुवर्णं पठन्ति सोमं प्राप्नुवन्ति सहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति ब्रह्ममेधवा मधुमेधवा ब्रह्ममेव मधुमेधवा ब्रह्मदेवानां पदवीः कवीनां ऋषिर्विप्राणां महिषो मृगाणाम् येनो गृध्राणागस्सरितिर्वनानागुं सोमपवित्रमध्ये तिरेभन्ने अभिदक्षनाजते तस्मिन् तदेनो वसवो निधेत न स्वाहा रामो कारिणी
नमो नमः कामकादशीत् कामः करोति नाहं करोमि कामः कर्ता नाहं कर्ता कामः कारयिता नाहं कारयिता एष ते कामकामाय स्वाहा नमो नमः मन्यः करोति नाहं करोमि मन्यः कर्ता नाहं कर्ता मन्यः कारयिता नाहं कारयिता एष ते मन्यो मन्यवे स्वाहा शिलाञ्जोमि सरसा कुन्दपिष्टान् गन्धार मम चित्ते रमन्तु स्वाहा रावो हिरण्यन्धरमन्दपादको सर्वेषा गच्छयै स्वाहा श्रियञ्च लक्ष्मीञ्च पुष्टिञ्च कीर्तिञ्च धृण्यता ब्रह्मण्यं बहुपुत्रता श्रद्धा मेधे प्रजा सन्ददातु स्वाहा स्पष्टगते स्वाहा धर्माय स्वाहा धर्माय स्वाहा वनस्पतिभ्यः स्वाहा रक्षो देवजनेभ्यः स्वाहा विद्याभ्यः स्वाहा वसानेभ्यः स्वाहा अवसानपतिभ्यः स्वाहा भूतेभ्यः स्वाहा रामाय स्वाहा अन्तरिक्षाय स्वाहा जगति गच्छतेष्टदिनां न भागो जन्नाङ्गे स्वाहा दिव्ये स्वाहा अन्तरिक्षाय स्वाहा स्वाहा सूर्याय स्वाहा चन्द्रमसे स्वाहा नक्षत्रेभ्यः स्वाहा इंद्राय स्वाहा बृहस्पतये स्वाहा प्रजापतये स्वाहा गृहणे स्वाहा तथा पितृभ्यः स्वाहा देवेभ्यः स्वाहा पितृभ्यः स्वधास्तु भूतेभ्यो नमः मनुष्येभ्यो गणपतये स्वाहा हरवेष्ठिने स्वाहा कोपश्चतधारः सहस्रधारो अक्षितः एवामे अस्तु धान्यगुं सहस्रधारमक्षिता धनधान्यै स्वाहा ये भूता प्रचरन्ति दिवानक्तं बलिभिक्षन्तो विदुतस्य प्रेष्याः तेभ्यो पतिं पुष्टिकामो हदामि पति पुष्टिं पुष्टिपति ददातु स्वाहा ॐ तद्ब्रह्म ॐ तद्वायुः ॐ तदात्मा ॐ तत्सत्य ॐ तत्सर्वम् ॐ तत्परो नमः अन्तश्चरति भूतेषु गुहायां विश्वमोत्रिषु यज्ञस्त्वं वदत्कारस्त्वमिन्द्रस्त्वगो रुद्रस्त्वं विष्णुस्त्वं ब्रह्मत्वं प्रजापतिः सन्तदापो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्सु परो धायां प्राणे निविष्टो मृतं जुहोमि श्रद्धायामपाने निविष्टो मृतं जुहोमि धायां ध्याने निविष्टो मृतं जुहोमि श्रद्धायामुदाने निविष्टो मृतं जुहोमि धायागं समाने निविष्टो मृतं जुहोमि ब्रह्मणि महात्मामृतत्वाय अमृतोपस्तरणमसि श्रद्धायां प्राणे निविष्टो मृतं जुहोमि विषाप्रदाय प्राणाय स्वाहा धायामपाने निविष्टो मृतं जुहोमि शिवो मा विषाप्रदाहाय प्राणाय स्वाहा श्रद्धायां ध्याने निविष्टो मृतं जुहोमि शिवो मा विषाप्रदाय ज्ञानाय स्वाहा श्रद्धायामुदाने निविष्टो मृतं जुहोमि शिवो मा विषाप्रदाहाय प्राणाय स्वाहा श्रद्धायागुं समाने निविष्टो मृतं जुहोमि शिवो मा विषाप्रदाय समानाय स्वाहा ब्रह्मणि महात्मामृतत्वाय अमृताभिधानमसि प्राणे निविष्यामृतगो हुदा प्राणमन्नेनाप्यायस्व धायामपाने निविष्यामृतगो हुदा पानमन्नेनाप्यायस्व धायां ज्ञाने निविष्यामृतगो हुदा ज्ञानमन्नेनाप्यायस्व धायामुदाने निविष्यामृतगो हुदा उदानमन्नेनाप्यायस्व धायागो समाने निविष्यामृतगो हुदा समानमन्नेनाप्यायस्व
अङ्गुष्ठमात्तः पुरुषोऽङ्गुष्ठञ्च समाश्रितः ईशः सर्वस्य जगतः प्रभुः प्रीणाति विश्वभुक् आसन्न प्राणाक्षोश्चक्षुः कर्णयो श्रोत्रम् बाहुवोर्बलम् भूर्भुवो रोजः अरिष्टा विश्वान्यङ्गानि तनोः अनुवामे सह नमस्ते अस्तु मामाहि पुंसे सुवर्णा उपसेधुरिन्दम् प्रियमेधादशयो नाथमानाः बद्धान्तमोर्नहि बुद्धिजक्षर्ममुग्धस्मान् विभरेव बद्धान् प्राणानाम् ग्रन्थिररुद्रमाविशान्दकः वेदान्येनाप्यायस्व रुद्राज विष्णवे मृत्युर्मे पाहि ेभ्यस्प्रमोषधेभ्यस्पन्दनान्द्रपदे जायसे शुचिः शिवेन मे सन्दिष्टस्पस्योनेन मे सन्दिष्टस्व सुभूतेन मे सन्दिष्टस्व ब्रह्मवर्चसेन मे सन्दिष्टस्व यज्ञस्यार्थिमनुसन्दिष्टस्वोपते यज्ञनमकुपते नमकुपते नमः सत्यम् परम् परगो सत्यगो सत्येन न सुभर्गात् लोकाच्च वन्दे कदाचन सतागुम् हि सत्यम् तस्मात् सत्येन वन्दे परिङ्गद्धिपरम् तपस्तद्दुर्धर्षम् तद्दुराधर्षम् तस्मात् तपसि रमन्ते निजतम् ब्रह्मचारिणस्तस्मात् तमे रमन्ते हरिणजरण्ये मुनयस्तस्मात् समे रमन्ते सर्वाणि भूतानि प्रजगो सन्ति दानान्नातिदुश्चरन् तस्मात् दाने रमन्ते धर्मैरि धर्मेण सर्वमिदं परिगृहीतं धर्मान्नातिदुष्करं तस्मात् धर्मे रमन्ते इति भोजागोऽसस्तस्मात् भोजिष्ठाः प्रजायन्ते तस्मात् भोजिष्ठाः प्रजनने रमन्ते अग्नय इत्याह तस्मादग्नय आधातव्या अग्निहोत्रविद्याः तस्मादग्निहोत्रे रमन्ते यज्ञो हि देवास्तस्मात् यज्ञे रमन्ते मानसमिति विद्वागोऽसस्तस्मात् विद्वागोऽथ एव मानसे रमन्ते व्यास इति ब्रह्मा ब्रह्मा हि परः परो हि ब्रह्मादानि वा एतान्यपराणि परागुं सन्न्यास एवाचरेत यज्ञ एवं वेदेत्युपनिषत् प्रजापत्यो हादृढः सुवर्णेजः प्रजापतिम् पितरमुपससार किम् भगवन्तः परमम् वदन्तीति तस्मै प्रभात सत्येन वाजुरावादि सत्येनादित्यो रोचते दिवि सत्यम् वातः प्रतिष्ठा सत्ये सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् सत्यम् परमम् वदन्ति देवा देवतामग्र आयन्तपसऋषयस्सु परन्मविन्कन्तपसा सपत्नान् प्रणुतामादातीस्तपसि सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् तपः परमम् वदन्ति कल्पितमवधोन्वन्दितमेन नाम्भवन् सारिणः सुवर्गच्छन्दमा भूतानान् तुदादर्शन्दमे सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् तपः परमम् वदन्ति शिवमादरन्ति शमेन नाकम् मुनयोन्मविन्दच्छमो भूतानान् पुराधर्षच्छमे सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् क्षमः परमम् वदन्ति यज्ञानाम् वरोधम् दक्षिणा लोके दातारगो सर्वभूतान् युपधीमन्ति दानेन दातीरपानुदन्तदानेन द्विषन्तो मित्रा भवन्ति दाने सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् दानम् परमम् वदन्ति धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा लोके धर्मिष्ठम् प्रजा उपसर्पन्ति धर्मेण पापमपनुदति धर्मे सर्वम् प्रतिष्ठितम् तस्मात् धर्मम् परमम् वदन्ति जननम् वै प्रतिष्ठा लोके साधु प्रजायास्तन्तम् तन्मानः पितना वदना भवति तदेव तत्या अननम् तस्मात् प्रजननम् परमम् वदन्ति अग्नयो वै त्रये विद्यादेवजानः पन्थाकारः भद्रति पृथिवीरथम् धनमन्वाहात्
यजुरन्तरिक्षं वामदेव्यमाहवनेयस्तामसुवर्गो लोको बृहत्तस्मादग्निं परमं वदन्ति निहोत्रगोधानं प्रातर्ग्रहाणां निष्कृतिस्पृष्टगोहतयज्ञक्रतोदां काजलोकवर्गस्य लोकस्य ज्योतिस्तस्मादग्निहोत्रं परमं वदन्ति यज्ञेन हि देवादिवं गता यज्ञेनासुरानपानुदन्तयज्ञेन त्रिषन्तो मित्रा भवन्ति यज्ञे सर्वं तस्मात् यज्ञं परमं वदन्ति प्राजापत्यं पवित्रं मानसेन मनसा साधु पश्यति मानसा ऋषयः प्रजा तदन्तमानसे सर्वं प्रतिष्ठितं तस्मात् मानसं परमं वदन्ति यासविद्याहुग्मदेशिणो ब्रह्माणं ब्रह्मा विष्णुः कथमस्तजम्भो प्रजापतिस्संवत्सर इति संवत्सरो सावादित्यो य एष आदित्ये पुरुषस्य परमेष्ठि ब्रह्मात्मायाभिरादित्यस्तपतिरश्मिभिस्ताभिर्पर्जन्यो वर्षति पर्जन्येनौषधिवनस्पतयः प्रदारन्द ओषधिवनस्पतिभिरन्नं प्रपर्जन्येन प्राणाः प्राणेर्बलं बलेन तपस्तपसा श्रद्धा श्रद्धया मेधा मेधया मनीरा मनीषया मनो मनसा चित्तं चित्तेन स्मृतिस्मृत्यात्मार्गस्मारेण विज्ञानं विज्ञानेनात्मानं वेदयते एतानि ददात्यन्नाः प्राणा भवन्ति भूतानां प्राणैर्मनोमनसस्तविज्ञानं विज्ञानादानन्दो ब्रह्मज्योतिस्सवा एतपुरुषः पञ्चधा पञ्चात्मारेण तत्त्वमिदं प्रोतं पृथिवीतान्तरिक्षं सज्जौष्टदिशस्तावान्तरदिनाष्टत वै सर्वमिदां जगत्सथ भूतकोसभव्यञ्जज्ञासगुप्तरुदनारगिष्ठा श्रद्धा भद्यो महस्वान् तपसोपनिष्ठा ज्ञात्वाममेवं मनसा हृदा सभोजो न मृत्युमुपजायि समेषान् तपसामते क्षमाहर्पसुरण्यो विभोरसि त्वमसि सन्धाता ब्रह्मन् तमसि विश्वधृत्ते जोदास्त्वमसि त्वमसि सोऽर्कस्त्वं जोदास्त्वमसि चन्द्रमस उपयामगृहीतोऽसि ब्रह्मणे महोपनिषदं देवानां एवं वेद ब्रह्मणो महिमानमाप्नोति तस्मात् ब्रह्मणो महिमानमित्युपनिषदे एवं विदुषो धज्ञस्यात्मारिजमानश्रद्धा पत्नी शरीरमिद्भवरो वेदल्लोमानि बर्हिर्वेदशिखागतनिर्यो भक्तामाज्यं मन्युक्षस्तभोस्यर्नमश्चमदितारक्षिणा वाग्भोला प्राण उच्चाता दक्षरद्भर्जन्मनो ब्रह्मा यत्रमवेतदुपसदो यत्सन्तरद्युपतिषद्युत्तिष्ठते जसत्ववर्ग्यो जन्मुखं भवनीयो याव्याहृतिराहुतिर्यदस्य विद्यानन्तज्जुहोति यत्सायं भ्रातरद्दिदत्समिहं यद्वातर्भज्यन्ति रघुन्धारञ्जलानि सुमनानि ये अहोरात्रे धेनुर्धवोन्नमातो निजरुतमस्ते पृथुबन्धाये संवत्सराश्चरेहर्कणा सर्ववेदधम्मा एतत्सत्रयन्वरणं तदुपवृतमेतत्सेदनामर्यमग्निहोत्रं सत्रय्य एवं विश्वानुदगयने महीयते देवानामेव महिमानं गत्वा नित्यस्य नैजुत्यं गच्छत्यधयो दक्षिणे प्रमीयते वितृणामेव महिमानं गत्वा चन्द्रमसस्थानुत्यगं हेतो वै सोऽर्याचन्द्रमसो महिमानो ब्राह्मणो विद्वानभिदशति तस्मात् ब्रह्मणो महिमानमाप्नोति तस्मात् ब्रह्मणो महिमानं सहनावतो भवतो साकेत्यं करवावहै तस्य नामधेतमस्तु मा विद्विषावहै
गणपतिं गणपतिं त्वा गणानां त्वा गणपतिं गणपतिं त्वा गणपतिगुं हवामहे गणपतिं त्वा गणपतिगुं हवामहे गणपतिं हवामहे कविं हवामहे गणपतिं हवामहे गणपतिमिति गणापतिं हवामहे कविं हवामहे कविं कवीनां कविगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं कवीनां कविं कवीनामुपमश्रवस्तमं उपमश्रवः ब्रह्मणां ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणः ज्येष्ठराजमिति ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पते पदे ब्रह्मणस्पते ब्रह्मणो ब्रह्मणस्पत आपदे ब्रह्मणो ब्रह्मणस्पत आपदे पदः नो न आपदे पदः नो न आन शृण्वन् आन शृण्वन् साधनमिति साधना जनेन स पिता जन्मना पुत्रैर्बाजं भरते धना भरते बाजं भरते धना भरते धना भरते धना भरते धनाद्रभिः देवानां यो देवानां यः पितरं यो देवानां यः पितरं यो यः पितरमापिवासत्यापिवासति पितरं यो यः पितरमापिवासति पितरमाविवासति श्रद्धामना आविवासति पितरं आविवासति श्रद्धामना आविवासत्याविवासति श्रद्धामना हविषा श्रद्धामना आविवासत्याविवासति श्रद्धामना हविषा आविवासते श्रद्धामना हविषा श्रद्धामना हविषा ब्रह्मणो हविषा श्रद्धामना हविषा ब्रह्मणः श्रद्धामना इति श्रद्धामना हविषा ब्रह्मणो हविषा ब्रह्मणस्पतिं ब्रह्मणो हविषा
ब्रह्मणस्पतिम् ब्रह्मणस्पतिम् पतिम् ब्रह्मणो ब्रह्मणस्पतिम् पतिम् सोमाय नमो नमः सोमाय सोमाय नमो नमः सोमाय सोमाय च रुद्राय रुद्राय च सोमाय सोमाय च रुद्राय रुद्राय च रुद्राय च रुद्राय च रुद्राय च रुद्राय च नमो नमश्च रुद्राय रुद्राय च नमः नमो नमश्च नमस्ताम्राय ताम्राय नमश्च नमस्ताम्राय ताम्राय ताम्राय नमो नमस्ताम्राय च ताम्राय नमो नमस्ताम्राय ताम्राय च ताम्राय ताम्राय चारुणाय अरुणाय च ताम्राय ताम्राय चारुणाय अरुणाय च अरुणाय च नमो नमश्चारुणाय अरुणाय च नमः नमस्तधनमश्चङ्गाय शङ्गाय नमस्तधनमश्चङ्गाय शङ्गाय शङ्गाय नमो नमः शङ्गाय च शङ्गाय नमो नमः शङ्गाय च शङ्गाय तमसपतये पसपतये च शङ्गाय शङ्गाय तमसपतये पशुपतये पशुपतये च पशुपतये च पशुपतये च पशुपतये च तपसपतये पसपतये च नमो नमस्तपसपतये पशुपतये च नमः पशुपतये इति पशुपतये नमस्तजनममुग्रायोग्राय नमस्तजनममुग्राय उग्रायोग्राय नमो नमः उग्राय च जोग्राय नमो नमः उग्राय च जोग्राय च भीमाय भीमाय चोग्रायोग्राय च भीमाय 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 च भीमाय च भीमाय च भीमाय च भीमाय भीमाय च नमो नमश्च भीमाय भीमाय च नमः नमो नमश्च नमो अग्रे वधाय नमश्च नमो अग्रे वधाय नमो नमो अग्रे वधाय चाग्रे वधाय नमो नमो अग्रे वधाय अग्रे वधाय चाग्रे वधाय अग्रे वधाय च दूरे वधाय चाग्रे वधाय अग्रे वधाय च दूरे वधाय वधायेत्यग्रे वधाय दूरे वधाय दूरे वधाय च 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 नमो नमस्त दूरे वधाय च नमः दूरे वधायेति दूरे वधाय नमो नमस्त नमो हन्त्रे हन्त्रे नमस्त नमो हन्त्रे हन्त्रे नमो नमो हन्त्रे च हन्त्रे नमो नमो हन्त्रे च हन्त्रे हनीजसे च हन्त्रे हनीजसे च नमः नमो नमश्च नमो वृक्षेभ्यो वृक्षेभ्यो नमश्च नमो वृक्षेभ्यः नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो वृक्षेभ्यो नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो हरिकेशेभ्यो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमो नमो हरिकेशेभ्यो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः हरिकेशेभ्यो नमो नमो हरिकेशेभ्यो नमस्काराय दादाय नमो हरिकेशेभ्यो नमस्काराय इति हरिकेशेभ्यः नमस्काराय दादाय नमो नमस्काराय नमो नमस्काराय नमः ताराय नमो नमस्ताराय ताराय नमः शम्भवे शम्भवे नमस्ताराय ताराय नमः शम्भवे शम्भवे नमो नमः शम्भवे नमो नमः शम्भवे च मयो भवे च शम्भवे च मयो भवे इति शम्भवे मयो भवे च 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 नमो नमस्तमयो भवे च नमः मयो भव इति मयः भवे
नमः शङ्कराय शङ्कराय नमस्ते नमः शङ्कराय नमः शङ्कराय शङ्कराय नमो नमः शङ्कराय च शङ्कराय नमो नमः शङ्कराय च शङ्कराय शङ्कराय समजस्कराय मजस्कराय च शङ्कराय शङ्कराय समजस्कराय शङ्करायेति शङ्कराय कराज मजस्कराज तमजस्कराज 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 मयस्कराज तमयस्कराज मयस्कराज नमो नमस्तमयस्कराज मयस्कराज नमः मयस्कराजेति मनः कराज नमो नमस्ते नमः शिवाय शिवाय नमस्ते नमः शिवाय 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 नमो नमः शिवाय तत शिवाय नमो नमः शिवाय शिवाय तत शिवाय शिवाय च शिवतराय शिवतराय च शिवाय शिवाय च शिवतराय शिवतराज तत शिवतराज तत शिवतराज तत शिवतराज शिवतराय तत शिवतराय शिवतराय च नमो नमस्ते शिवतराय शिवतराय च नमः शिवतराजेति शिवतराज नमो नमस्ते नमस्तेऽर्थाय तीर्थाय नमस्ते नमस्तेऽर्थाय नमस्तेऽर्थाय नमो नमस्तेऽर्थाय तीर्थाय नमो नमस्तेऽर्थाय तीर्थाय च तीर्थाय तीर्थाय च गोल्याय गोल्याय च तीर्थाय तीर्थाय च गोल्याय 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 च गोल्याय च गोल्याय च गोल्याय गोल्याय च गोल्याय गोल्याय च नमो नमस्ते गोल्याय गोल्याय च नमः नमो नमस्ते नमः पार्याय पार्याय नमस्ते नमः पार्याय 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 नमो नमः पार्याय च पार्याय नमो नमः पार्याय च पार्याय च पार्याय पार्याय च पार्याय पार्याय च पार्याय पार्याय च पार्याय भार्याय भार्याय च भार्याय च भार्याय च भार्याय च नमो नमस्ते नमः नमो नमस्ते नमः प्रतरणाय प्रतरणाय नमस्ते नमः प्रतरणाय 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 नमो नमः प्रतरणाय प्रतरणाय नमो नमः प्रतरणाय 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 जोत्तरणाय जोत्तरणाय च प्रतरणाय प्रतरणाय जोत्तरणाय 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 च जोत्तरणाय च जोत्तरणाय च जोत्तरणाय च जोत्तरणाय नमो नमः जोत्तरणाय नमः उत्तरणाय नमस्ते नमः नमस्ते नमः धार्याय नमो नमः धार्याय च धार्याय नमो नमः धार्याय च नमो नमस्तालाज्याय नमो नमस्ते नमः षष्ट्याय षष्ट्याय नमस्ते नमः षष्ट्याय नमो नमः षष्ट्याय नमो नमः षष्ट्याय 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 भेन्याय भेन्याय षष्ट्याय षष्ट्याय भेन्याय नमो नमस्ते भेन्याय भेन्याय नमः नमस्ते नमस्ते कत्याय कत्याय नमस्ते नमस्ते कत्याय नमस्ते कत्याय सिकत्याय नमो नमस्ते कत्याय जगसि कत्याय नमो नमस्ते कत्याय कत्याय प्रभाक्याय प्रभाक्याय कत्याय कत्याय प्रभाक्याय 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 जज प्रभाक्याय जज प्रभाक्याय जज प्रभाक्याय प्रभाक्याय प्रभाक्याय
बाह्यानेति बाह्याय शंच चषगो शंच मे चषगो शंच मे तच मे मयो मे तच मे मयः मयो मे मयश्च मयो मे मयश्च मयश्च मयो मयश्च मे च मयो मयश्च मे तच मे प्रियं मे तच मे प्रियं मे प्रियं च प्रियं मे प्रियं च प्रियं च मे च प्रियं च मे च मे नु कामो मे च मे नु कामः कामो मे नु कामश्च नु कामो मे नु कामश्च अनुकामश्च चानुकामो नु कामश्च मे चानो नु कामश्च मे कामनित्यनो कामः मे च मे कामः कामो मे च मे कामः कामो मे कामश्च कामो मे कामश्च कामश्च च कामः कामश्च मे च कामः कामश्च मे तत मे सौमनसौ मे तत मे सौमनसः सौमनसो मे सौमनसश्च च सौमनसो मे सौमनसश्च सौमनसश्च मे च सौमनसश्च मे भद्रं मे च मे भद्रं मे भद्रं च भद्रं मे भद्रं च भद्रं च मे च भद्रं च मे तत मे श्रेयो मे तत मे श्रेयः श्रेयो मे श्रेयश्च श्रेयो मे श्रेयश्च श्रेयश्च मे श्रेयश्च मे च मे वस्यो मे च मे वस्यः वस्यो मे वस्यश्च वस्यो मे वस्यश्च वस्यश्च मे च वस्यश्च मे यशो मे यशश्च यशो मे यशश्च यशश्च मे तजो यशश्च मे च मे भगो मे च मे भगः भगो मे भगश्च भगो मे भगश्च भगश्च मे च भगो भगश्च मे तत मे द्रविणं मे तत मे द्रविणं मे द्रविणं च द्रविणं मे द्रविणं च द्रविणं च मे द्रविणं च मे जन्ता मे च मे जन्ता जन्ता मे जन्ता च जन्ता मे जन्ता च जन्ता च मे च जन्ता च मे तत मे धत्ता मे तत मे धत्ता धत्ता मे धत्ता च धत्ता मे धत्ता च धत्ता च मे धत्ता च मे क्षेमः क्षेमो मे च मे क्षेमः क्षेमो मे क्षेमश्च क्षेमो मे क्षेमश्च क्षेमः क्षेमश्च मे क्षेमः क्षेमश्च मे तत मे धतिर्धतिर् मे तत मे धतिः धतिर्धतिर् मे धतिश्च धतिर् मे धतिश्च धतिश्च मे धतिर्धतिश्च मे तत मे विश्वं मे तत मे विश्वं मे विश्वं तत विश्वं मे विश्वं च विश्वं च मे च विश्वं च मे तत मे महो मे तत मे महः महो मे महश्च च महो मे महश्च महो महश्च मे महो महश्च मे संवित् मे च मे संवित् संवित् मे संवित् च संवित् मे संवित् संवित् च मे च संवित् च मे संविदिति संविदे मे च मे ज्ञात्रं मे च मे ज्ञात्रं ज्ञात्रं मे ज्ञात्रं ज्ञात्रं मे ज्ञात्रं च ज्ञात्रं च मे ज्ञात्रं च मे तत मे सोर् मे तत मे सोश्च
तसोष्टमे मे तसोष्टमे मे तजमे प्रसो प्रसो मे तजमे प्रसो 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 मे प्रसोष्टत प्रसोष्ट मे प्रसोष्ट प्रसो प्रसोष्टमे मे तप्रसो प्रसोष्टमे प्रसोदिति प्रसो मे तजमे सीरगं सीरं मे तजमे सीरं मे सीरगो सीरं मे सीरं तसीरं मे सीरं सीरं च सीरगं सीरं च मे च सीरगं सीरं च मे तमे लयो लयो मे तमे लयः लयो लयो मे लयश्च च लयो मे लयश्च लजस्त लयो लजस्त मे च लयो लजस्त मे तमृतं मे मृतं मे मृतं च दत्तं मे मृतं च मृतं च दत्तमृतं च मे दत्तमृतं च मे तमे मृतमृतं मे तमे मृतं मे मृतमृतं मे मृतं च चामृतं मे मृतं च तथा मृतमृतं च मे चामृतमृतं च मे च मे लक्ष्मण लक्ष्मं मे च मे लक्ष्मण लक्ष्मण लक्ष्मं मे लक्ष्मण तथा लक्ष्मं मे लक्ष्मण च लक्ष्मण च लक्ष्मण लक्ष्मण च मे च लक्ष्मण लक्ष्मण च मे तथ मे नाम यदनामयन् मे तथ मे नाम यते नाम यदनामयन् मे नाम यच्छता नामयन् मे नाम यच्च तथा नाम यदनाम यच्च मे च नाम यदनाम यच्च मे तथ मे जीवातुः जीवातुः मे तथ मे जीवातुः 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 मे जीवातुस्तत जीवातुः मे जीवातुस्त जीवातुश्च जीवातुर्जीवातुश्च मे जीवातुर्जीवातुश्च मे तत मे दीर्घायुत्वं दीर्घायुत्वं मे तत मे दीर्घायुत्वं मे दीर्घायुत्वं दीर्घायुत्वं मे दीर्घायुत्वं च दीर्घायुत्वं मे दीर्घायुत्वं च दीर्घायुत्वं तत दीर्घायुत्वं दीर्घायुत्वं च मे दीर्घायुत्वं दीर्घायुत्वं च मे दीर्घायुत्वं दीर्घायुत्वं मे तत मे न मित्रमन मित्रं मे तत मे न मित्रं मित्रमन मित्रं मे न मित्रं च दान मित्रं मे न मित्रं च मित्रं च दान मित्रमन मित्रं च मे चान मित्रमन मित्रं च मे च मे भयम भयं मे च मे भयं भजम भजम मे भजन तथा भजम मे भजन च अभयं च भयम भयं च मे भेदा भयम भयं च मे तत मे सुखगो सुखं मे तत मे सुख सुखगं सुखं मे सुखं च सुखं मे सुखं च सुखं तत सुखगो सुखं च मे त सुखगो सुखं च मे सुखमिति सुखं मे तत मे शयन गो शयन मे तत मे शयन शयनकं शयनं मे शयनं च शयनं मे शयनं च शयनं तत शयन गो शयनं च मे त शयन गो शयनं च मे तत मे सोषा सोषा मे तत मे सोषा 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 मे सोषा तत सोषा मे सोषा च सोषा सोषा च मे च सोषा सोषा च मे सोषेति सो उषा तत मे सुदिनं सुदिनं मे तत मे सुदिनं मे सुदिनको सुदिनं मे सुदिनं तत सुदिनं मे सुदिनं च सुदिनं च सुदिनं सुदिनं च मे च सुदिनं सुदिनं च मे सुदिनमिति सो दिनं मे तत मे इति मे हरिः उत्पत्तिञ्च विनाशञ्च भूतानाम् आगतिं गतिं वेत्ति विद्याम् अविद्यांच सवाच्यो भगवान् इति इदेन ಜ್ಞಾಪಕ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ಭಗವತ್ ಶಬ್ದ ಮೊನ್ನೆ ಕಣಕಟ್ಟೆಗೆ ಆಚಾರ್ಯ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಪರಂಪರೆ ಭಗವತ್ಪಾದರು ವಿಧುಶೇಖರ ಭಾರತಿ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರನ್ನು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಶುರು ಮಾಡೋಣ ಅಂತ ಈ ಶ್ಲೋಕ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. ನೋಡಿ ಎಂಥ ಅರ್ಥವಾದ ಶ್ಲೋಕ ಅಂದರೆ ಇದು ಸೂರಪ್ಪನವರು ತುಂಬ ಇಷ್ಟವಾದಿತ್ತು. ಏನಕ್ಕೆ ಅಂತ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. ಉತ್ಪತ್ತಿಂಚ ವಿನಾಶಂಚ
ಮುಂದೆ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಮುಂದೆ ನಾಶ ಆಗುವಂಥದ್ದು ಎರಡನ್ನೂ ತಿಳಿದಿರಬೇಕು. ಭೂತಾನ ಆಗತಿಂ ಗತಿಂ, ಭೂತಕಾಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಆಗತಿ ಈ ಕ್ಷಣ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಆಗಿದ್ದೇನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು, ಗತಿ ಅದು. ಭೂತಾನ ಆಗತಿಂ ಗತಿಂ ವೇತ್ತಿ ವಿದ್ಯಾಂ ಅವಿದ್ಯಾಂಚ. ವೇತ್ತಿ ವಿದ್ಯೆ ಅಂದರೆ ಅರ್ಥವಿದ್ಯೆ, ವಿತ್ತವಿದ್ಯೆಗೆ ವೇತ್ತಿ ವಿದ್ಯೆ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾರೆ ಶಾಸ್ತ್ರಕಾರರು. ಅರ್ಥವಿದ್ಯೆ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಹೆಸರು. ವೇತ್ತಿ ವಿದ್ಯಾ ಅವಿದ್ಯಾಂಚ. ವಿದ್ಯಾಚ ಮೇ ಅವಿದ್ಯಾಚ ಮೇ ತನ್ಮೇ ಉಭಯಂ ವ್ರತಂ. ಉಪನಯನದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ ಇದನ್ನ. ವಿದ್ಯೆಗಿಂತ ಅವಿದ್ಯೆ, ವಿದ್ಯೆಯ ಜೊತೆಗೆ ಅವಿದ್ಯೆ ಸೇರಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಈ ಗ್ರಾಮಾಂತರದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅವಿದ್ಯಾವಂತ ಅಂತ ಕರೆದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೂ ಈ ಅವಿದ್ಯೆಗೂ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಅತ್ಯಂತ ಉಪದಿಷ್ಟವಾದ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡುವ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಅವಿದ್ಯಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತ ಹೆಸರು. ಅದು ಅವಿದ್ಯೆ, ಅದನ್ನು ತಿಳಿದಿರಬೇಕು. ವೇತ್ತಿ ವಿದ್ಯಾ ಅವಿದ್ಯಾಂಚ ಸವಾಚ್ಯೋ ಭಗವಾನ್ ಇತಿ. ಆ ಇಷ್ಟನ್ನು ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ತಿಳಿದಿರ್ತಾನೋ ಅವರು ಭಗವತ್ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಹರು. ಎಂಥ ವಾಕ್ಯ! ಅಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಜಗತ್ತಿಗೆ ಕೊಟ್ಟವರು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು. ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದವರು ಮಾತ್ರ ಭಗವತ್ಪಾದರು, ಇನ್ಯಾರೂ ಅಲ್ಲ. ಆ ಭಗವತ್ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಹತೆ ಇರೋ ಆಚಾರ್ಯ ಶಂಕರ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದವ್ರಿಗೆ. ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಎಲ್ಲರೂ ಅಂಥ ಭಗವತ್ಪಾದ ಇಂಥ ಭಗವತ್ಪಾದ ಹಾಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಬಹಳ ಹಿಂದೆ ಹೀಗಿರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮಪ್ಪ ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಕೊಂಡು ಈ ಮಾತ್ರ ಹೇಳೋರು. ಈ ನನ್ನ ಪಾಠ ಮಾಡುವಾಗ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಯಾವಾಗಲೂ. ಭಗವತ್ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಭಗವಾನ್ ಬೋಧಾಯನರು, ಭಗವಾನ್ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು, ಭಗವತ್ಪಾದರು ಇಂತಹ ಒಂದು ಅರ್ಹತೆ ಇರುವ ಶಬ್ದವನ್ನು ಉಚ್ಚಾರ ಮಾಡಿ ಕರಿಬೇಕು. ಮೊನ್ನೆ ಕಣಕಟ್ಟೆಗೆ ಬಂದರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಶ್ಲೋಕ ಜ್ಞಾಪಕ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಂತಹ ಆಚಾರ್ಯರನ್ನು ಮೊನ್ನೆ ನೋಡಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆಚಾರ್ಯ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಸೂರಪ್ಪನವರು. ಪ್ರಾಯಶಃ ನಮಗೆ ಮತ್ತು ಸೂರಪ್ಪನವರಿಗೆ, ನನಗೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರಿಗೆ 55 ವರ್ಷದ ಪರಿಚಯ, ನನಗೆ 25 ವರ್ಷದ ಪರಿಚಯ. ಅವರು ಮಿಲಿಟರಿಯಲ್ಲಿ ರಿಟೈರ್ಡ್ ಆದಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಪೋಸ್ಟ್ ಬಸವಾಪಟ್ಟಣದ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿ, ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿ ಸೂರಪ್ಪನವರು ತಮ್ಮ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾನೇನು ಹುಟ್ಟೇ ಇರಲಿಲ್ಲ ಅವಾಗ, ನಮ್ಮ ಅಪ್ಪನೇ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದು ಸೂರಪ್ಪ ಯಾವಾಗಲೂ. ಅಲ್ಲಿ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿದರು. ವೃತ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಪ್ರವೃತ್ತಿಯಾಗಿ ಸನಾತನ ವೈದಿಕ ಪರಂಪರೆ ಹೇಗಿರಬೇಕೋ ಹಾಗಿರ್ತಿದ್ದಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಸೂರಪ್ಪ. ಪ್ರಾಯಶಃ ಇಲ್ಲಿ ಬಂದವರಲ್ಲಿ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಸೂರಪ್ಪನವರ ಶಿಷ್ಯರಿದ್ದೀರಿ. ಸೂರಪ್ಪನವರ ಶಿಷ್ಯರಾಗಿರೋರು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ನಂಗೆ ಗೊತ್ತದು. ಅಂದರೆ ಅವರು ಮೊದಲು ವೇದಾಧ್ಯಯನ ಮಾಡಿದವರಲ್ಲ. ಹತ್ತಿರದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ವೇದ ಪಂಡಿತರನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ವಯಸ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿಕೊಂಡು, ಇರೋ ವಯಸ್ಸೇ ನನಗೆ ಬಾಲ್ಯ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ವೇದದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗಗಳು, ಯಜುರ್ವೇದದಲ್ಲಿ, ಋಗ್ವೇದದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗಗಳು ಹೀಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದರು. ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಊರ್ಜಿತಗೊಳಿಸಿಕೊಂಡು ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಉಪದೇಶ ಮಾಡಿದರು. ಷಟ್ಕರ್ಮ ನಿರತಾಹ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಹ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ 6 ಕರ್ಮ ಹೇಳಿದ್ದಾರೆ: ಅಧ್ಯಯನ, ಅಧ್ಯಾಪನ, ಯಜ್ಞ, ಯಾಜನ, ದಾನ ಮತ್ತು ಪ್ರತಿಗ್ರಹ. ಈ 6 ಕರ್ಮಗಳನ್ನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಲೌಕಿಕರಾಗಿದ್ದರೂ ರೂಢಿಸ್ಕೊಂಡ್ರವರು. ಹಾಸನದಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ಆಗಿ ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ರಿಟೈರ್ಡ್ ಆದರು. ತದುತ್ತರವಾಗಿ ಆ ಷಟ್ಕರ್ಮವನ್ನು ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಹಾಸನ ಮಹಾನಗರದ PNT ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮೆರೆತಿದ್ದಾನೋ ಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಅದರ ಆಧಾರ ಸ್ತಂಭ ನಮ್ಮ ಸೂರಪ್ಪ. ನಾವು ಬಾಲ್ಯ ನಮ್ಮ ತಂದೆ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಅಪ್ಪನ ಜೊತೆ ಅಲ್ಲೇ ಪಾಠ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರು, ಅಲ್ಲಿ ಪಾಠ ಹೇಳೋರು, ಅವ್ರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗೋರು, ನಾವು ಕೂತಿರೋದು ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ. ಹೀಗೆ ಇದ್ದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೂರಪ್ಪನವರ ಆಧಿಪತ್ಯದಲ್ಲಿ 10 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಾಸನದ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತ ಅಗ್ರಹಾರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಕಣಕಟ್ಟೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿಜೃಂಭಣೆಯಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸೂರಪ್ಪನವರು, ರಮೇಶು ಮತ್ತು ಆನಂದಿ, ಆ ಕುಟುಂಬ ವರ್ಗದವರು, ಆ ಗ್ರಾಮದವರು ಎಲ್ಲ ಆನಂದವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕಾರಣ ಅದಕ್ಕೆ ಸೂರಪ್ಪ. ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗಿ, ಇದು ಸನ್ಮಾರ್ಗ, ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಡಿ, ಇದು ಅಪಮಾರ್ಗ
ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಸೂರಪ್ಪ. ಕಳೆದ ವರ್ಷ ನಾವು ಸೂರಪ್ಪನವ್ರನ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಬಹಳ ದುಃಖವಾದ ಸಮಾಚಾರ ಅದು. ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಎಷ್ಟು ಸಂಕಟಪಟ್ಟರು ಅಂದರೆ ಅವತ್ತು ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಬಹಳ ಸಂಕಟಪಟ್ಟರು. ವರ್ಷದಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನೂ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಆದರೆ ಅವರ ಸ್ನೇಹ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಸೂರಪ್ಪ ವಾರಕ್ಕೆ 2 ಫೋನ್ ಮಾಡದೆ ಹೋದರೆ ಯಾಕಪ್ಪ ಸೂರಪ್ಪನ ಫೋನ್ ಬರಲಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳೋರು ನಮ್ಮಪ್ಪ. ಅಂದರೆ ಅಂಥ ಪ್ರೀತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ಅಂತಹ ಒಂದು ಹೃದಯವಂತಿಕೆ ಆ ಸೂರಪ್ಪನಲ್ಲಿ ಇತ್ತು ನಮ್ಮ. ಅಂತಹ ಸೂರಪ್ಪನವರು ನಮ್ಮನ್ನು ಅಗಲಿದ್ದಾರೆ 1 ಸಂವತ್ಸರ. ಅವಾಗ ಕಾರಣಾಂತರದಿಂದ ಕೆಲವು ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ತದಂಗವಾಗಿ ಇಂದು ಇಲ್ಲಿ ವೇದ ಸಭೆ, ಆಶೀರ್ವಾದ, ಬಂಧು ಬಾಂಧವರಿಗೆ ಊಟೋಪಚಾರ, ಈ ವ್ಯವಸ್ಥೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸೂರಪ್ಪನವ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಮುಗಿಯುವುದಿಲ್ಲ. ನನಗೆ 25-26 ವರ್ಷ ಸಂವತ್ಸರದ ಪರಿಚಯ ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಾವು ಯಾವ ಘನಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ವೋ ಇದನ್ನ ಫೋನಲ್ಲಿ ನನ್ನಿಂದ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಅದೇ ಮಂತ್ರ ತಗೊಂಡೆ. ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟವಾದ್ದು ನಮಃ ಶಿವಾಯ, ಅದು ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಗಿತ್ತು ಸೂರಪ್ಪನಿಗೆ. ಇದಕ್ಕೆ ಘನ ಹೇಳ್ಬಿಡಿ ಮಲಗ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋರು. ನನಗೆ ಶ್ರಮ ಆಗಿದ್ರು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಅವರಿಗೆ ಫೋನಲ್ಲಿ. ಅಂತಹ ಒಂದು ವೇದಾಭಿಮಾನಿ ನಮ್ಮ ಸೂರಪ್ಪನವರು. ನಿತ್ಯ 100 ಜನಕ್ಕೆ ಪಾಠ ಪ್ರವಚನಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಲೌಕಿಕರಿಗೆ ಸ್ವರ ತಿದ್ದಕ್ಕಾಗಲ್ಲ ದೀಕ್ಷಿತ್ರೆ, ಅವ್ರು ಹೆಂಗಾರು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಅವ್ರು ಹೇಳೋದು ಮಾತ್ರ ನಿಲ್ಲಿಸಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಸನಾತನ ಪರಂಪರೆ ಇರಲಿ ಅವರು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಅಪಸ್ವರ ಹೇಳಿದಿಂತಲ್ಲ, ಸನಾತನ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಇರಲಿ, ಸಂಧ್ಯಾ ವಂದನೆ ಮಾಡಲಿ, ಗಾಯತ್ರಿ ಜಪ ಮಾಡಲಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪೂಜೆ ಮಾಡಲಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಹೀಗೆ ಆಸೆಪಟ್ಟು ಸುಮಾರು ಜನಕ್ಕೆ ಪಾಠವನ್ನು, ಋಗ್ವೇದ ಪಾಠಗಳನ್ನು ಮತ್ತು ಯಜುರ್ವೇದ ಪಾಠಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಪಾಠ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅವರೆಲ್ಲ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಕೋರಬೇಕಾದ್ರೆ ನಿತ್ಯ ಅನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ಸಂಧ್ಯಾ ವಂದನಾದಿಗಳು, ಪೂಜಾ ಪುನಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಅವರಿಗೆ ಕೃತಕೃತ್ಯತ್ವ ಸಲ್ತದೆ. ನಾವು ಅವರೇನು ಪಾಠ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಆ ಮೂಲಕ ಕೊಟ್ಟರೆ ಅವರ ಆತ್ಮ ತೃಪ್ತಿ ಪಡ್ತದೆ. ಅವರ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆನೂ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಕೈಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ನಂಗೆ ಗೊತ್ತು. ಅಂಥ ಒಂದು ಹೃದಯವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನಾವು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಮೊದಲು ಶಾಂತಿಯನ್ನು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ವತಿಯಿಂದ ಮೊದಲು ಕೋರ್ತೇನೆ. ಇನ್ನು ಅಂತ್ಯೇಷ್ಟಿ ಬಗ್ಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ. 1 ಸಂವತ್ಸರ ಮೊದಲು 13 ದಿವಸದ ಅನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ತದುತ್ತರವಾಗಿ ಯಥಾಶಕ್ತಿ ಮಾಸಿಕಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಈಗ ನಿನ್ನೆ ಸಂವತ್ಸರದ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಥಮಾಬ್ದಿಕ ಶ್ರಾದ್ದ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸಿ ಇಂದು ವೈಕುಂಠ ಸಮಾರಾಧನೆಗೆ ಸೇರಿದೆ. ಸಂವತ್ಸರಮೇ ತದ್ವ್ರತಂಚರೇತ್ ಅರುಣದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಸಂವತ್ಸರ ವ್ರತ ಅಂದರೆ ಪಿತೃದೀಕ್ಷೆನೆ. ಯಜ್ಞಯಾಗಗಳಲ್ಲಿ ಸಂವತ್ಸರ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು, ಇಲ್ಲಿ ಪಿತೃದೀಕ್ಷೆ 1 ಸಂವತ್ಸರ. ನೋಡಿ, ಈ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇ ತಾಯಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡವರು ಇವರು. ಆದರೆ ಸೂರಪ್ಪನಲ್ಲೇ ತಾಯಿಯನ್ನು ಕಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನನಗೆ ಇದನ್ನು 10,000 ಸಲ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸೂರಪ್ಪ. ಹಾಗೆ ಬೆಳೆಸಿದವರು ಇಬ್ಬರು. ನಾನು ದೊಡ್ಡವರು, ಇಬ್ಬರು ಒಂದೇ ವಯಸ್ಸು. ಅವರನ್ನ ಹಾಸನದಿಂದ ನಾನು ಬಲ್ಲೆ ಆ ಕುಟುಂಬವನ್ನು. ಅಂತಹ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನು ಪೋಷಿಸಿ ಬೆಳೆಸಿ ಅವರಿಗೆ ಡಿಪ್ಲೊಮೊ, ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಪದವಿಗಳನ್ನು ಕೊಡಿಸಿ ಉತ್ತಮವಾದ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಇರೋ ಹಾಗೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗೂಡುಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಡೋದು ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಹೇಳೋರು. ಯಾವಾಗ ಅದನ್ನು ಹೇಳೋರು. ಅದರಂತೆ ಮಕ್ಕಳು ಇಬ್ಬರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ಇಬ್ಬರು ಆನಂದವಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ಚಿಕ್ಕವನ ಮೇಲೆ ಅಪರಿಮಿತವಾದ ಪ್ರೀತಿ ಜಾಸ್ತಿ. ಇದು ಹೊಗಳಲಿಕ್ಕಲ್ಲ, ಅಪರಿಮಿತವಾದ ಪ್ರೀತಿ ನಾನು ನೋಡಿದ್ದೆ. ಇದನ್ನು ನನ್ನ ಕೈಲಿ 3-6 ಸಲ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನು. ಅಪರಿಮಿತವಾದ ಪ್ರೀತಿ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಸೂರಪ್ಪನವರ ಒಂದು ಜೀವನ ಶೈಲಿ, ಇದನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕು.
25ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸಲ ಕಾಶಿ ಯಾತ್ರೆ, ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆ 10ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸಲ. ಕೊನೆ ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಲೇ ಆಗಿದ್ದವ್ರದ್ದು 2009. ಇವರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರು, 25 ಜನ. ಹೇಳಿದ್ರು, ನಿಮ್ಮನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗದೇನೆ ನಾನು ಕಾಶಿ ಯಾತ್ರೆ ಚಾರ್ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕರೆಯೋರು, ನಾನು ಆಗೋಲ್ಲ ಅಂತಿದ್ದೆ. ಹಳ ಪೌರೋಹಿತ್ಯದ ಆಸೆ, ನಾನು ಬರೋಕೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕಾಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಹೊರಟರು ಇಲ್ಲಿ ಬಿಸಿ, ನಾವು ಅವರು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಬಿಡಿ ಕೈ ಎತ್ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. 2009ರಲ್ಲಿ ಬಿಡದೇನೆ ಟಿಕೆಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ತಂದಿಟ್ಟು ಈ ಸಲ ಬರೋದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ದೊಂದು 18 ಜನ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ರೈಲಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು 3000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೋಗೋ ಹೊತ್ತಿಗೆ ಇಂಥ ಊರು, ಇಂಥ ಜಾಗ, ಇಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇಂಥ ಮನೆ ಇದೆ, ಇಂಥ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ, ಇಂಥ ನದಿ ಇದೆ, ಹಿಂಗೆ ಹರಿಯುತ್ತೆ, ಆ ನದಿ ಒಳಗೆ ಇಂಥ ಕಲ್ಲಿದೆ ಹೇಳೋರು. ಇದು ಹೊಗಳದಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ, ಸತ್ಯ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡೋದು ಹಾಗೆ ಇರ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ಆ ಭಾರತದ ಸನಾತನ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಅವರಿಗಿದ್ದಂತಹ ಪ್ರೀತಿ. ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ದರ್ಶನವನ್ನ 25 ಸಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಗಸ್ನಿ ಮಹಮ್ಮದ್, ಘೋರಿ ಮಹಮ್ಮದನ್ನ ಮೀರ್ಸಾಕ್ಬಿಟ್ರು ಅವರು. ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ದಂಡಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಹಾಳು ಮಾಡಿಬಿಟ್ರು, ಇವರು ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂತಹ ಸೂರಪ್ಪ, ಅಂತಹ ಸನಾತನ ಪರಂಪರೆ, ವೈದಿಕ ಪರಂಪರೆ ಮೇಲಿದ್ದಂತಹ ಗೌರವ ಅವರಿಗೆ. ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ 10 ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಇಲ್ಲಿರೋರು ಸುಮಾರು ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹೊಸಬರು. ನಮ್ಮ ಜಯಂತ ಫಾಲ ಅವರೆಲ್ಲ ಯಾವಾಗಲೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಜನಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಜಟಾಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಹೋಮ ಹವನಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆನಂದವಾಗಿ ಕೇಳ್ತಾ ಕೂತ್ಬಿಡೋರು. ಅಂತಹ ಸೂರಪ್ಪನವರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಂದು ಇಲ್ಲ. ಇದು ಬಹಳ ದುಃಖವಾದ ವಿಚಾರ. ಇನ್ನು ಪಿತೃದುಃಖಂತು ಷಾಣ್ಮಾಸಂ, ಮಾತೃದುಃಖಂತು ವತ್ಸರಂ, ಭಾರ್ಯಾ ದುಃಖಂ ಪುನರ್ಭಾರ್ಯ. ಇದು ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಈಗಿಲ್ಲ. ಪುತ್ರ ಶೋಕಂ ನಿರಂತರಂ. ಮನು ಮಾಡಿದಾಗಿತ್ತಿದ್ದು, ನಾವು ಹೇಳ್ತಿದ್ದಾಗಲ್ಲ, ಮನು ಕಾಲದ. ಹೌದು, ಇದು ಪಿತೃದುಃಖಂತು ಷಾಣ್ಮಾಸಂ. ಪಿತೃದುಃಖ ಷಾಣ್ಮಾಸ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನನಗೆ ಯಾವ ಜೀವ ಇರುತ್ತೆ ಅಂದ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀನಿ, ಹಂಗಾಗ್ತಾ ಇದೆ ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಪಿತೃದುಃಖಂತು ಷಾಣ್ಮಾಸಂ, ಮಾತೃದುಃಖಂತು ವತ್ಸರಂ. 1 ಸಂವತ್ಸರ ಮಾತೃದುಃಖ. ಈ ಋಣಗಳನ್ನು ತೀರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಪಿತೃಋಣ, ಮಾತೃಋಣ, ಗುರು ಋಣ, ಇದು ಯಾವುದು ತೀರೋದಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಋಷಿಮುನಿಗಳು ಒತ್ತಿ 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 ಹೇಳಿಬಿಟ್ರು. ಭಾರ್ಯಾ ದುಃಖಂ ಪುನರ್ಭಾರ್ಯ ಅಂತ ಮನುವಾಕ್ಯ ಇದು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹುಪತ್ನಿತ್ವದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ಪುನರ್ವಿವಾಹದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎರಡೂ ಇತ್ತು. ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಚಾತುರ್ವರ್ಣ್ಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿವಾಹ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಕಾಲ ಆಗಿತ್ತದು. ಅದಕ್ಕೆವಾಗಿ ಇದನ್ನು ಬರೆದುಬಿಟ್ರು. ಅವಾಗ ಪುನರ್ಭಾರ್ಯ ಬರೋವರಿಗೆ ಮಾತ್ರವಂತದು ಆ ಭಾರ್ಯಾ ದುಃಖ. ಪರಂತು ಪುತ್ರಶೋಕಂ ನಿರಂತರಂ ಅಂದ್ಬಿಟ್ಟ. ಪುತ್ರಶೋಕ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾವಾಗಲೂ ನಿರಂತರವಾಗಿರುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನು ಹೇಳಿದ ವಾಕ್ಯ ಜ್ಞಾಪಕಕ್ಕೆ ಬಂತು, ಅದು ಹೇಳಿಬಿಟ್ಟೆ. ಅಂತಹ ಒಂದು ದೀಕ್ಷಾಬದ್ಧರಾಗಿ ಸಂವತ್ಸರ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕಳೆದಿದ್ದೀರಿ. ಜಾಜಮಾನೋ ವೈ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ತ್ರಿಭಿರ್ನವಾಜಾದತೆ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯೇಣ ಋಷಿಭ್ಯಃ ಯಜ್ಞೇನ ದೇವೇಭ್ಯಃ ಪ್ರಜಯಾ ಪಿತೃಭ್ಯಃ. ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ನೋಡಿ ಅತ್ಯಂತ ಜಂತೂನಾಂ ನರಜನ್ಮ ದುರ್ಲಭಂ ಅಂತಾನೆ ಅದೇ ಮನುನೇ. ಜಂತುಗಳಲ್ಲಿ ನರಜನ್ಮ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಬಹಳ ಪುಣ್ಯವಾಗಿ ಸಿಗ್ತದೆ, ಅಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜನ್ಮ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ವೈದಿಕ ಪರಂಪರೆ, ವೈದಿಕ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾಪನ, ಅನುಷ್ಠಾನ. ಕೋಟಿಗೆ ಒಂದು ಸಲವೂ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಇಂತಹ ಜನ್ಮವನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು. ಏನು ನಮಗೆ ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೋ ಅದನ್ನು ಬಿಡದೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದೇ ಧರ್ಮ. ರಾಮೋ ವಿಗ್ರಹಾನ್ ಧರ್ಮ ಅಂದ್ರು. ಏನು ರಾಮ ಧರ್ಮ ಥರ ಇದ್ನೇ ಅಂತಲ್ಲ, ರಾಮನೇ ಒಂದು ಧರ್ಮ. ಅದಕ್ಕೆ ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬೇಗ ಅಯೋಧ್ಯೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರು ನನ್ನನ್ನು. ನೋಡಿ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಸೂರಪ್ಪನೇ ಬರ್ತಾರೆ ನನಗೆ. ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ, ಅಲ್ಲಿ ಆ ಬೇಲಿ ಹಾಕಿದ ಜಾಗಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು. ದೀಕ್ಷಿತ್ರೆ, ನಾನು ಇರೋ ಹೊತ್ತಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನ ಆಗುತ್ತೋ ಇಲ್ವೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವಿರೋ ಕಾಲಕ್ಕೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಮೋದಿಜಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಸುಳ್ಳಲ್ಲ. ಅಂಥ ಆಸೆ ಸೂರಪ್ಪನವರಿಗಿತ್ತು. ಅಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಸೂರಪ್ಪ ಜಾಜಮಾನೋ ವೈ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳಿದೆ.
3 ಋಣ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಬರ್ತದೆ. ಕೊನೆ 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 3 ಋಣ ನಮ್ಮ ಹೆಗಲಿಗೆ ಬರ್ತದೆ. ತಿಭಿರ್ನವಾಜಾಯತೆ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯೇಣರ್ಷಿಭ್ಯಃ. ಮೊದಲನೇದು ಋಷಿ ಋಣ. ಋಷಿ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸಲಿಕ್ಕೆ ಮಾರ್ಗ ಯಾವುದಪ್ಪ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಅಂದರೆ, ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿರೋದಕ್ಕೆ ಹಂಗೆ ಮಾಡಿದರೆ ಋಷಿ ಋಣ ಅನ್ನೋದು ಸ್ವಲ್ಪವಾರು ತೀರುತ್ತದೆ. ಯಜ್ಞೇನ ದೇವೇಭ್ಯ ಅಂದ. ಯಜ್ಞೇನ ದೇವೇಭ್ಯ, ಯಜ್ಞ ಯಾಗಗಳನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ಶ್ರೌತ ಸ್ಮಾರ್ಥ ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಸೂರಪ್ಪ. ಇವತ್ತು ಹೇಳಿಬಿಡ್ತೇನೆ, ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಬಂದಿದ್ದೆ ನಾನು. ಒಂದು ಕವರಲ್ಲಿ, ಹಳೇ ಕವರು, 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಮಕ್ಕಳಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ವ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ದಾನ ಮಾಡಿದ್ದು ಈ ಕೈಯಿಂದ ಈ ಕೈ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ತತ್ವವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಸೂರಪ್ಪ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಾನು ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ, ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡೆ. ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿದ್ರು. ಬಂದು ಆ ಕವರ್ ತೆಗೆದು ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಬಿಚ್ಚಿಂದು ತೆಗೆದೆ. 2000 ರೂಪಾಯಿ ನೋಟುಗಳು, 500 ರೂಪಾಯಿ ನೋಟುಗಳು ಎಲ್ಲ ಇತ್ತದ್ರಲ್ಲಿ. ಎಣಿಸಿದೆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಆಯಿತು. ಏನು ಸೂರಪ್ಪ, ಇದನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ 1 ಲಕ್ಷ FD ಇಡಿ, ಬಂದ ಬಡ್ಡಿಯಲ್ಲಿ 1 ತಿಂಗಳು ಅವ್ರಿಗೆ ಊಟ ಹಾಕಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು ನನಗೆ. ಆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಾನು ಪೆದ್ದ ಏನು ಮಾಡಿದೆ, ಈ ಹಾಳಾದ ವಸಿಷ್ಠ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದೆ. ವೆಂಕಟನಾರಾಯಣ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೋಚ ಬಡ್ಡಿ ಜಾಸ್ತಿ ಬರುತ್ತೆ ದುರಾಸೆಗೆ. ಸೂರಪ್ಪ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಮನೇಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಂಗೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅಂತ ಹೇಳಿ ದಾನ ಕೊಟ್ಟು ಹೊಟ್ಬಿಟ್ರು. ಒಂದು ಊಟನೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಒಂದು ಕಾಫಿ. ಆ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟೆ. ನಾನು ಕಾಡಿ ಬೇಡಿ 50,000 ವಸೂಲಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನು 50,000 ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೂರಪ್ಪನ ದುಡ್ಡು ಸತ್ಯವಾದ ದುಡ್ಡು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಂತಹ ಒಂದು ದಾನವನ್ನ ಯಜ್ಞವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಸೂರಪ್ಪ. ಯಜ್ಞೇನ ದೇವೇಭ್ಯ, ಯಜ್ಞ ಯಾಗಗಳನ್ನು ಮಾಡಿ ದೇವ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸಬೇಕು ಗೃಹಸ್ಥನಾದವನು. ಪ್ರಜಯ ಪಿತೃಭ್ಯ, 3ನೇದು ಪಿತೃಋಣ. ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಋಣ. ಮಾತಾ ಪಿತೃ 2 ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸೇರಿ ಪಿತೃ ಅಂತ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಿತೃಋಣ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಬಹಳ ದೊಡ್ಡದು. ಇದನ್ನು ತೀರಿಸೋದಕ್ಕೆ ಯಾವನ ಕೈಲೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಅಷ್ಟು ಷಂಡಮತಿ ಶ್ರಾದ್ದ ಮಾಡಿದೆ, ಸಂವತ್ಸರ ದೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದೆ, ತದುತ್ತರವಾಗಿ ವೈಕುಂಠ ಸಮಾರಾಧನೆಗಳನ್ನು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ನಿರಾಳಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತಹದ್ದೇ. ಅವರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಾಗಿರುತ್ತೆ. ಇದು ನಾನು ಈ 45 ದಿವಸ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದೆ ಚೆನ್ನಾಗಿ. ಮೊದಲು ನಮಗೂ ಈ ಪಿತೃ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಬಹಳ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಕಾರರು. ಧರ್ಮಸಿಂಧು ನಿರ್ಣಯ ಸಿಂಧುವಿನಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಾದವರು ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಮಾಡಬೇಕಷ್ಟೆ. ಅದರ ಫಲಾಫಲಗಳನ್ನು ಇವರು ನಿರೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಆದರೆ ಪಿತೃದೇವತೆಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಸಂತುಷ್ಟರಾಗಿರ್ತಾರೆ, ಫಲವನ್ನು ಕೊಟ್ಟೇ ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಶುಭ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲೂ ನಾಂದಿ. ಏನಕ್ಕೆ ನಾಂದಿ ಮಾಡ್ತೇವೆ? ಮೊದಲನೇ ದಿನ ಪೂರ್ವೇದ್ಯೋ ಅಭ್ಯುದಯಿಕ ನಾಂದಿಯೇವ ಕರ್ತವ್ಯ ಅಂದರು ಅಪಸ್ತಂಭರು. ಮೊದಲನೇ ದಿವಸ ನಾಂದಿಯನ್ನು ಮಾಡು, ಅಲ್ಲಿ ಪಿತೃದೇವತೆಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡು. ಅಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಪಿತೃದೇವತೆಗಳಿಗೆ ನಾಂದಿ ಪೂಜೆ, ಅಲ್ಲಿ ನಾಂದಿ ಅಂತ ಶಬ್ದ ಬೇರೆ ಅಷ್ಟೆ. ಹಾಗೆ ಆ ಪಿತೃಋಣವನ್ನು ತೀರಿಸೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಮಾತಾಪಿತೃಗಳು ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟು ಬೆಳೆಸಿ ಸಾಕಿ ನಾವು ಏನೇನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಅನ್ನಿಸ್ಕೊಂಡು ನಮಗೇನೋ ಹೇಳಿದೆ, ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿರಿ 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 ಅಂತ ಹರಸಿ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ. ಅವ್ರು ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಋಣ ಅನ್ನೋದು ಹೆಗಲ ಹತ್ತಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ತೀರಿಸ್ಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರು ಗತಿಸಿದ ಮೇಲೆ ಅವರಿರುವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಜೀವತೋ ವಾಕ್ಯಕರಣಾತ್ ಪ್ರತ್ಯಬ್ಧಂ ಭೂರಿ ಭೋಜನಾತ್ ಗಯಾಯ ಪಿಂಡದಾನಂಚ ತ್ರಿಭಿ ಪುತ್ರಸ್ಯ ಪುತ್ರತಾ ಅಂದ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಕಾರರು. ಜೀವತೋ ವಾಕ್ಯಕರಣಾತ್, ಬದುಕಿದ್ದಾಗ ಅವರ ಮಾತಿನಂತೆ ನಡೆಯಬೇಕು. ಹೇಗೆ ಮಾತು ಅಂದರೆ ದಶರಥನ ಮಾತಿಗೆ ರಾಮ ನಡೆದ ಹಾಗೆ. ಉದಾಹರಣೆ ಅದೇನೆ. ಅಪ್ಪನ ಮಾತಿಗೆ ಮಗ ಹೇಗೆ ನಡಿಬೇಕು ಅಂದರೆ ಉದಾಹರಣೆ ದಶರಥ ರಾಮ. ದಶರಥನ ಮಾತಿಗೆ ರಾಮ ಹೇಗೆ ನಡೆದನೋ ಹಾಗೆ ನಡಿ. ಅದು ಜೀವತೋ ವಾಕ್ಯಕರಣಾತಿಗೆ ಅರ್ಥ. ಪ್ರತ್ಯಬ್ಧಂ ಭೂರಿ ಭೋಜನಾತ್, ಪ್ರತಿ ಸಂವತ್ಸರದಲ್ಲಿ ಶ್ರಾದ್ದಗಳನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಮಗನ ಕರ್ತವ್ಯ.
ಶ್ರಾದ್ದ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟ, ಭ್ರಷ್ಟನಾದ. ಎಲ್ಲೋ ಅನಾಥಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅವ್ರು ಊಟ ಹಾಕ್ದ, ಭ್ರಷ್ಟನಾದ. ಯಾವುದೋ ಮಠಕ್ಕೆ ಹೋಗಿ ದುಡ್ಡು ಕಟ್ಬಿಟ್ಟು ವಡೆ ತಿಂದ, ಭ್ರಷ್ಟನಾದ. ಶ್ರಾದ್ದ ಬಿಟ್ಟವರೆಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟರೇ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಋಣ ತೀರಿಸಬೇಕಾದಿರೋ ಮಾರ್ಗ ಅದೊಂದೇ, ಶ್ರಾದ್ದ. ಶ್ರದ್ಧೆಯಾದಿ ಕರ್ತವ್ಯವನ್ನ, ಕರ್ಮವನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶ್ರಾದ್ದ ಅಂತ ಹೆಸರು. ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದ್ದು ಕರ್ತವ್ಯ, ಧರ್ಮ. ಅಂಥದ್ದು ಅವ್ನಿಗೆ ಯಾರೋ ಬ್ರಾಹ್ಮಣಕರು ಎರಡು ವಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಇಳಿದು ಬಂದ್ಬಿಡ್ತಾನ ಅಂತ ಕೇಳೋ ಒಂದು ಆಸ್ತಿಕರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಹೇಳಿ, ನಿನ್ನ ತಾಯಿ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ನೀನು ಹೆಂಗೆ ಹುಟ್ಟಿದೆಯೋ ಅದು ಎಷ್ಟು ಸತ್ಯವೋ ಇದು ಅಷ್ಟೇ ಸತ್ಯ ಅಂತೇಳಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೆದರೋದೇ ಬೇಡ, ನಾವು ಹೆದರಲೇಬಾರ್ದು. ಸನಾತನ ಪರಂಪರೆ ನಮ್ಮ ಋಷಿಮುನಿಗಳು, ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು ಮಾಡಿಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರಲ್ಲ, ಇದಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಲಿಪಿ ಇಲ್ಲದ ಕಾಲದಲ್ಲಿ ವೇದ, ಲಿಪಿ ಇಲ್ಲದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಕೊಟ್ಟು, ಶ್ರುತಿ ಕಿವಿಯಿಂದ ಕಿವಿಗೆ ಹೇಳಿ 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 ಉಪದೇಶ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಇವತ್ತು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಿಕರು. ಅದನ್ನು ಪುಸ್ತಕ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಳಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಭ್ರಷ್ಟರು. ಅವರು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಸಾಕು. ಹೊಸದಾಗಿ ಕಂಡು ಹಿಡಿಯೋದೇನೂ ಬೇಕಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವನು ಶ್ರಾದ್ದ ಮಾಡಲ್ವೋ ಭ್ರಷ್ಟನೆ. ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು, ಮಾಡಬೇಕು, ಋಣ ತೀರಬೇಕು. ಪಿತೃ ಋಣ ಪ್ರಜಯ ಪಿತೃಭ್ಯ. ಆ ಪ್ರಜೆಯಾದವನ ಪಿತೃ ಋಣ ತೀರಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಸವಿಯುತ್ತದೋ, ಇದ್ರ ಸವಿಯೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸಂವತ್ಸರ ಮಾಡಿ ಇಂದು ಸೇರಿಸಿದ್ದೀರಿ ಈ ಸಭೆಗೆ. ನಮ್ಮ ರಮೇಶ, ಸುದರ್ಶನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೂರಪ್ಪನ ಪರಮ ಶಿಷ್ಯರು ಇವರೆಲ್ಲ. ಅವರು ಅರವಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಗೋಷ್ಠಿ ಇದು. ಅವರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಫೋನಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳೋರು. ಆನಂದಿ, ನಮ್ಮ ಆನಂದಿನವರು, ಆನಂದ ಇಲ್ಲ ಆನಂದಿ, ಸೂರಪ್ಪ ಕರೀತಿದ್ದು ಆನಂದಿ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಸೂರಪ್ಪನವರಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಲೂ ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡಿರೋದು, ಮಕ್ಕಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ನಿಂತಿದ್ದೀರಿ. ಹೀಗೆ ನಡೆದಿದೆ. ಮುಂದಕ್ಕೂ ಕೂಡ ಪ್ರತಿ ಶ್ರಾದ್ದಗಳನ್ನು ಬಿಡದೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ನಾವು ಮೊದಲೇ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟೆ, ಇನ್ನೇನು ಶಬ್ದ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಅದನ್ನು ನಡೆಸಲಿ. ಸೂರಪ್ಪನವರಿಗೆ ಅವರೇ ಎಲ್ಲ ಲೋಕಗಳನ್ನು ಪಡೆದಾಗಿರುತ್ತೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಷ್ಟು ಸತ್ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜ ನನಗೇನು ಕೊಡ್ತು ಅನ್ನೋ ಕಾಲ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಸೂರಪ್ಪನವ್ರ ಹಿಸ್ಟ್ರಿ ನೋಡಿ, ಅದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದವರು. ಅಂತಹ ಸೂರಪ್ಪ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಲ್ಲ. ಸೂರಪ್ಪನವರ ನೆನಪುಗಳು, ಸೂರಪ್ಪನವರು ನಡೆದ ಮಾರ್ಗ ಅದು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಥಿರವಾಗಿರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪದೆ ಅವರ ಒಂದು ಆಸೆಗಳು, ಅವರ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಹೇಗಿತ್ತೋ ಅದರಂತೆ ಶಿಷ್ಯರಾದವರು ನಡೆದುಬಿಟ್ರೆ ಅವರಿಗೆ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲ ವೇದ ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬಂದು 2 ಗಂಟೆ ಕಾಲ ವೇದಘೋಷ ಆಗಬೇಕು. ಸುದರ್ಶನ ಆಸೆ ಇದು, ರಮೇಶ್ ಆಸೆ 1.5 ಗಂಟೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, 10 ನಿಮಿಷ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಿಡೋಣ. ಸೂರಪ್ಪನವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೋರೋಣ. ಮತ್ತು ಸೂರಪ್ಪನವರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಕ್ಕಲಿ, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಿಗಲಿ. ಇನ್ನೂ ಉಪನಯನ ಆಗಿಲ್ಲ ಇರೋಗೊಬ್ಬ ನೋಡಿದೆ ನಾನೀಗ, ಮಾಡಿಬಿಡ್ಬೇಕು. ಹಾಗಿರಲೇಬಾರದು. ಬ್ರಾಹ್ಮಣ ನಡೆದು ಬಿಡಲಿ, ಉಪನಯನ ನಡಿಬೇಕು, ಆಶೀರ್ವಾದ ಆಗಬೇಕು. ಅಪ್ಪ ಅಜ್ಜ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಸಂಧ್ಯಾ ವಂದನೆ, ಪೂಜೆ, ಅಗ್ನಿ ಕಾರ್ಯ ಯಾವುದು ಬಿಡಬಾರ್ದು. ಹೌದು, ಕರ್ತವ್ಯ ಅದು. ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕರ್ತವ್ಯ, ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಆ ಉಪನಯನ ಹೇಳಿಸ್ತಾರೆ, ಬಾಢಂ 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 ಹೇಳ್ತೀಯ ನಾಳಿದ್ದು ನೀನು. ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ತಿಳಿದು ಎಲ್ಲವನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದ್ರೆ ಸೂರಪ್ಪನವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಈ ಸಭೆಗೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ನೀವು ಕರೆದಿದ್ದು ನಾನು ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಿಟ್ಟು ಸೂರಪ್ಪನವರೇ ನಮಗೆ ಬೇಕು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದವರು ಇವತ್ತು. ಹಾಗೆ ಅಂತಹ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರು, ನಾನು ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರನಾಗಿದ್ದ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನೂ 10 ನಿಮಿಷ ವೇದಘೋಷವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಸೂರಪ್ಪನ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೋರೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮೋ ನಮೋ ಭಗವತಿ ಜಾಯಮಾನೋನ್ಹಾಂಗೇತುರುಷಸಾಮೇತ್ವಿಗ್ರೇ ಭಾಗಂ ದೇವೇಭ್ಯೋ ವಿದಧಾತ್ಯಾಚಂದ್ರಮಾಸ್ತಿರತಿ ಮಂಗಲೇ ರಿಯಂ ಮಧುರಿಮಾಗಂ ಸಮೇತ ಪಶ್ಯತಾ ಸೌಭಾಗ್ಯಮಸ್ತಿ ಋತಾಯಾಭ್ಯಾಸಂ ವಿಮಲೇತನಾ
ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬಹುದು. प्रजां मयि यज्ञरज्ञर्मयि प्रजां मयि यज्ञे मयि यज्ञरज्ञर्मयि मयि यज्ञस्तेजस्ते योग्यर्मयि मयि यज्ञस्तेजः दधातु तेजस्तेजो दधातु मयि मयि दधातु तेजस्तेजो दधातु मयि मयि दधातु मयि मेधा मेधा मयि दधातु मयि मेधा मयि मेधां मेधां मयि मयि मेधां मयि मयि मेधां मयि मयि मेधां मयि मेधा मयि मयि मेधा मेधा मयि प्रजा प्रजा मयि मेधा मेधा मयि प्रजा प्रजां मयि मयि प्रजां मयि मयि प्रजां मयि मयि प्रजां मयि 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 प्रजां प्रजां मयि नलिन्द्र मयि प्रजां प्रजां मयीन्द्रः प्रजामिति प्राजा जलिन्द्र मयि मयीन्द्रिन्द्रिजमिन्द्रिजमिन्द्र मयि मयीन्द्रजिन्द्रिज इन्द्र इन्द्रियमिन्द्रिय इन्द्र इन्द्र इन्द्रियं दधातु दधात्विन्द्रियमिन्द्र इन्द्र इन्द्रियं दधातु इन्द्रियं दधातु दधात्विन्द्रियमिन्द्रियं दधातु मयि मयि दधात्विन्द्रियमिन्द्रियं दधातु मयि मयि दधातु मयि मेधां मेधां मयि दधातु मयि मेधां मयि मेधां मेधां मयि मयि मेधां मयि मयि मेधां मयि मयि मेधां मयि मेधां मयि मयि मेधां मेधां मयि प्रजां प्रजां मयि मेधां मेधां मयि प्रजा प्रजां मयि मयि प्रजां मयि मयि प्रजां मयि मयि प्रजां मयि प्रजां मयि मयि प्रजां प्रजां मयि सूर्यो मयि प्रजां प्रजां मयि सूर्यः प्रजामिति प्रजा मयि सूर्यो मयि मयि सूर्यो सूर्यो मयि मयि सूर्यो भ्रजः भ्रजो दधातु भ्रजसूर्यो भ्रजो दधातु भ्रजो दधातु त्विति दधातु त्वयि मेधां त्वयि प्रजां त्वयि यज्ञस्तेजो दधातु त्वयि मेधां त्वयि त्वयीन्द्र इन्द्रियं दधातु त्वयि मेधां त्वयि प्रजां त्वयि सूर्यो भ्रजो दधातु वित्तो थजो थथा वर्धन्तु वार्षिरः युम्नैर्भजेभिरागतं राज्ञी सम्राज्ञी स्वराज्ञी अर्चशोचे ओहरो भाः अग्निरिन्द्रो बृहस्पतिः विश्वे देवा भुवनस्य गोपाः मा सर्वे यशसा सगुं सृजन्तु ये सर्वे सङ्गज्ञाने प्रावधावचः वरगस्याम पतयोरधीनाः